मोशन हा टॉपिक आपण आज कव्हर्ड करणार आहोत, बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर बघायचं असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर त्याच्या अगोदर आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघितलेलं आहे. पहिले हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनला थोडंसं कव्हर करूयात, म्हणजे हे समजूयात. बघा, आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ आपण काय केलं, तर एखादा बॉब घेतला, तर एखादी वस्तू घेतली, तर एखादा ऑब्जेक्ट घेतला होता आणि काय केलं, त्याला पृथ्वीच्या समांतर, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी इथे एक सिंपल पेंडुलम तयार घरी केलेला आहे. हा एक बॉब आहे, मीन्स लेमन, द स्मॉल बॉब अँड द इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग, बरोबर आहे. हा एक घरगुती केलेला आपण एक्सपेरिमेंट आहे. हा आहे सिंपल पेंडुलम. आता हॉरिझॉन्टल सर्कल कशाला म्हणू आपण, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कशाला म्हणू आपण. बघा, आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आपण याला म्हणूयात की व्हेन धिस सिंपल पेंडुलम इज रिव्हॉल्विंग इन द हॉरिझॉन्टली. बघा, हॉरिझॉन्टली असं फिरवतो आपण त्याला, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे, याला फिरवत असताना आपण हॉरिझॉन्टली अशा पद्धतीनं फिरविलेलं आहे. आता याच्या जर बघितलं आपण याच्यामध्ये, तर याला फील्ड केलं तर आपण कसं, हॉरिझॉन्टली means the motion of an object which is parallel to the plane surface of the earth is called as the horizontal circular motion. And in this horizontal circular motion आपण बघितलेलं आहे की there is the maximum chances of the horizontal circle is the velocity will be constant, म्हणजे राहू शकतं कॉन्स्टंट, बरोबर आहे. इफ द व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट देन वी कॅन से दॅट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सिमिलरली मित्रांनो, आता आपण का सांगत आहोत हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये, कारण आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये त्याची गरज पडणार आहे. आणि ती गरज आपल्याला अशा पद्धतीनं आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मीन्स द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द अर्थ, बरोबर आहे. प्लेन सरफेस, एखादं जर प्रतल असेल, त्या प्रतलामध्ये जर आपण बघूयात आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय होऊ शकतं याच्यामध्ये. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत हा, किंवा काय होऊ शकतं बदल, हा आपल्याला सांगता येईल. आणि डिफरन्स काय आहेत हा सुद्धा मेनली सांगता येईल. बघा, एक्झाम्पल तेच आहेत, बरोबर आहेत. एक्झाम्पल सिंपल पेंडुलमच घेतला आणि आता काय करणार, त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवणार. बघा, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कसं, व्हेन वी सप्लाय द सम व्हेलॉसिटी ऑर द एनर्जी. बघा, ही त्याची इनिशियल स्टेज आहेत, लोअर मोस्ट ऑर्बिट पॉईंटला आहेत. व्हेन द एनर्जी इज गिव्हन टू दिस बॉब, देन व्हॉट हॅपन फ्रेंड्स, देन इट विल बी मूव्ज. हा काय करेल माहिती आहे का, आता निघेल, बरोबर आहे. अशा डायरेक्शनला निघेल. नंतर काय होईल, अशा डायरेक्शन येईल, अशा डायरेक्शन येईल, पुन्हा मिडल पोझिशनला येईल आणि अशा पद्धतीने. म्हणजेच काय झालं इथं माहिती आहे का, व्हेन द सम व्हेलॉसिटी इज गिव्हन टू दिस पार्टिकल, व्हेलॉसिटी मीन्स द कायनेटिक एनर्जी इज गिव्हन टू दिस पार्टिकल, देन व्हॉट हॅपन, देन दिस बॉब इज रिव्हॉल्विंग इन द व्हर्टिकल सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे असा वर जाईल, मिडल पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशन, नंतर मिडल पोझिशन आणि नंतर पुन्हा त्याच्या इनिशियल स्टेजवर, बरोबर आहे. आणि आपण इथे हेच बघणार आहोत. बघा, इनिशियली इन दिस मोड व्हॉट हॅपन, initially particle is at this position, means the lowermost position, and when we supply the energy or the velocity, then it is goes from the middle position, lower to the middle to the higher position, and after that higher to the middle, and again last toward the मेन पोझिशन. म्हणजे अशा प्रकारच्या मोशनला व्हर्टिकल सर्क्युलर असे म्हणतात. कळालं आता आपल्याला सगळ्यांना. सोप्या भाषेमध्ये जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर बघितलं आपण, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो की एखादं कुठले मोशन असेल, एखादा सर्क्युलर ऑर्बिट मोशन म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल, अँड द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या प्रतलाला जर परपेंडिक्युलर असेल, तर तशात त्याला काय म्हणूया आपण, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. आता बघायचं आहे आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये नेमकं काय होत असतं, बरोबर आहे. व्हेन वी सप्लाय द एनर्जी, देन व्हॉट हॅपन. आणि आपण इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्यात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण का शिकत आहोत, आपण
एखाद्या सर्कसमध्ये जेव्हा आपण एखादा शो बघायला जातो, एखादा गेम बघण्यासाठी जातो आणि मोटर रायडर जे त्याच्यामध्ये असतो, एखाद्या सपोज या स्पेअरमध्ये हॉलो स्पेअरमध्ये जर मोटर रायडर जर असेल, हा जर असा खालीच जर फिरत असेल, देन आपल्याला इंटरेस्ट प्रोड्यूस होईल का? नाही होणार. कधी इंटरेस्ट प्रोड्यूस होईल? जेव्हा तो रायडर काय करेल, या पोझिशनपासून इथे जाईल आणि अप्पर मोस्ट पोझिशनला म्हणजे वरच्या पोझिशनला जाईल. बरोबर आहेत. आणि वरच्या पोझिशनला गेल्यानंतर असे जर राऊंड कंप्लीट करेल तेव्हा आपल्याला इंटरेस्ट प्रोड्यूस होईल. म्हणून हा पार्ट कसा आहे आपला इंटरेस्टिंग पार्ट आहे. मग नेमक्या त्या पोझिशनला जात असताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या व्हेलॉसिटी ठेवायच्यात, कशा पद्धतीने त्याला आपल्याला मेंटेन करायचे आहेत ते बघायचे आहेत. चला तर बघूयात आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. नाऊ फ्रेंड्स, द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज मेनली डिवायडेड इंटू द टू टाइप्स. मेनली डिवायडेड बाय द टू टाइप्स. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. पहा, याचे दोन टाईप्स आहेत. नंतर आपल्याला एक कोणता टाईप आहे त्याचा, द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज डिवायडेड इंटू द टू पार्ट. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. पहा काय म्हणत आहोत आम्ही, कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. अँड अनदर इज नॉट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. नॉट कंट्रोल्ड बाय द ग्रॅव्हिटी. असे दोन प्रकार पडतात. आता कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी म्हणजे काय, की जेव्हा एखादा पार्टिकल जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल, व्हर्टिकल सर्कलमध्ये जर फिरत असेल, तेव्हा त्या व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरत असताना त्याचे जे मोशन्स आहेत विच इज कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटी कंट्रोल करत आहेत. बरोबर आहेत. तर त्याला म्हणतात कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. अँड द नॉट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी म्हणजे आपण जर एखाद्या ऑब्जेक्टला व्हर्टिकल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी काही फोर्स देत आहोत आणि ती व्हेलॉसिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्याला फोर्स देत आहोत. फॉर एक्झाम्पल, आपण जर जॉईंट व्हील जर घेतलं, इथे जॉईंट व्हील आपला जो गेम आहे जॉईंट व्हीलचा, त्या जॉईंट व्हीलच्या गेममध्ये आपल्याला लक्षात येते की तिथे आपण काय करत असतो, एनर्जी सप्लाय करत असतो, व्हेलॉसिटी त्याला देत असतो की जेणेकरून त्याची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहिली पाहिजे. बरोबर आहे. अशी एनर्जी देतो. नाऊ दिस कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी अगेन डिवायडेड इंटू द टू टाइप्स. कंट्रोल ऑफ द ग्रॅव्हिटी means motion of an object controlled by the gravity is divided into the again two types. One is called as the mass of the body is tied to the string, and mass of the body is tied to the rod. बरोबर आहेत. मग अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहोत. When the particle performing vertical circular orbit, then the linear velocity at the different position is different, असं आपण सांगितलेलं आहे. नाउ कन्सिडर फ्रेंड्स, वी हॅव टू आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या टॉपिकमधून टेन्शन ॲट द पॉईंट ए, बी आणि सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सी आणि डी हे सेम राहतील. velocity at the different positions of the vertical circular orbit आपण काढायचं आपल्याला. इथली velocity at the highest position A, lower most position B and the middle position C आणि D च्या velocity आपल्याला velocities काढायच्या आहेत. सिमिलरली आपण त्याच्यावर एनर्जीचं सुद्धा एक्सप्रेशन करू. नाउ फ्रेंड्स, when the particle is performing vertical circular orbit, then what happen? Then the tension is produced in the string or the wire. आणि स्ट्रिंग किंवा वायर मध्ये काय होत असतं की टेन्शन प्रोड्यूस होते आणि the tension at the highest position may be zero. बघा, टेन्शन काय असतं, मे बी झिरो at the higher position, but at the lower most position the tension cannot be zero. And from this geometry of the figure, या फिगरवरून आपल्याला असं लक्षात येते की इथे काय दिलेलं आहे, या फिगरवरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की टेन्शन at the point A and the weight is mg, that is in the downward direction. Now friends, बघा आता लक्षात घ्या, when the particle performing vertical circular orbit, then there are the two forces acting on the particle. दोन प्रकारचे forces act होत आहेत. Now आपण इथे काय करूया, consider the any point P on the vertical circular orbit and the performing vertical circular motion. At the point P आपण असं कन्सिडर करू की या पोझिशन P वर आलेला आहे पार्टिकल, हा बॉब जो आहे हा इथे आलेला आहे आणि हा काय झाला त्याचा आल्याच्या नंतर त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्स आपल्याला इथे ऍक्ट होताना दिसत आहेत.
वन एक आहेत अलॉंग द स्ट्रिंग, या स्ट्रिंग मधून टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल कॉल्ड एज द टीपी, अँड अनदर इज द वेट एमजी. वेट एमजी अशा प्रकारचे त्याच्यामधले पार्टिकल्स आहेत आणि दोन जे फोर्सेस आहेत ते दोन फोर्सेस इज ऍक्टिंग झालेले आहेत. नाउ दिस द फोर्स or the tension TP along the radius and it is directed toward the center, and the weight mg is resolving into the two components. आणि हे काय झालं इथे आता हे वेट जे आहे ते वेट कसं असतं इन द ऑलवेज इन द डाउनवर्ड डायरेक्शन, and it is resolving into the two components, that is the mg cos theta and another is the mg sin theta. Therefore this expression we can say that the velocity at this position may be different, बरोबर आहे, and it is linearly. तिथे काय असते ते लिनियर आहे, and इथे जो अँगल तयार झालेला आहे प्रोड्यूस अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तेवढंच अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे प्रोड्यूस होईल. आणि आपल्याला असं लक्षात येईल की बघूयात आपण, चला बघूयात पहिले टेन्शनला सुरुवात करूयात आपण. टेन्शन ॲट द पॉईंट एनी पॉईंट पहिले काढूयात आणि नंतर टेन्शन ॲट द पॉईंट ए बी लोअर मोस्ट पोझिशन आणि हायर मोस्ट पोझिशनला किती असायला पाहिजे ते काढूया. नाउ टेन्शन ॲट द पॉईंट पी, टेन्शन ॲट द पॉईंट पी जर काढायचं असेल आपल्याला तर तिथे काय होईल मित्रांनो, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड. आवश्यकतेनुसार त्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. आणि आपल्याला असं दिसत आहे इथे की द टेन्शन प्रोड्यूस इन द स्ट्रिंग अँड द कंपोनंट mg cos theta आर इन द अपोजिट डायरेक्शन. आणि याच्यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की जेव्हा हा पार्टिकल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यावरचा नेसेसरी जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हे दोघं जण मिळून करतात तयार. कोण कोण? टीपी टेन्शन अँड द कंपोनंट mg cos theta. म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्स ॲट द पॉइंट पी एम फी स्क्वेअर आर म्हणजे व्हीपी स्क्वेअर इज इक्वल टू द, इथे डिफरन्स आपल्याला दिसत आहेत म्हणून आपण याला काय करूयात, टीपी मायनस mg cos theta, टीपी मायनस mg cos theta. म्हणजे दोघांचा आपण काय घेतलं डिफरन्स, बिकॉज दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. अँड देअरफॉर जर टीपीची व्हॅल्यू जर घेतली आपण इथे तर टीपी एका साईडला आणि याला जर ट्रान्सफर केलं तर एम व्हीपी स्क्वेअर डिवायडेड बाय द आर इज इक्वल टू द mg cos theta. अशा प्रकारे आपल्याला मिळालं टेन्शन ॲट द पॉइंट एनी पॉइंट पी. And from this expressions friend we can determine the tension at the any positions. म्हणजे कुठल्याही पोझिशनला जर टेन्शन असेल तर आपण टेन्शन इझिली फाइंड आउट करू शकतो. राईट नो फ्रेंड्स, वी हॅव टू. आता अशाच प्रकारे आपण बघूयात बी वर किती टेन्शन असेल, बी वर अशा प्रकारचं टेन्शन असेल. मग टेन्शन आपण बघूया तिथे किती राहील. मग आपण इथे जर या फॉर्म्युल्यामध्ये जर थिटाच्याच व्हॅल्यू जर डायरेक्ट जर चेंज केल्या तर आपल्याला डिफरंट पोझिशनला किती टेन्शन असतं हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग आपण इथे जर आलो आणि इथे जर बघितलं आपण आणि ॲट द पॉइंट पी द थिटा विल बी इथे किती राहील, मीन्स द पेंडुलम इज ॲट द इनिशियल पोझिशन म्हणजे थिटा इज इक्वल टू द 0. देअरफॉर cos 0 इज इक्वल टू किती आहे, व्हॅल्यू 1 राहील. म्हणून टेन्शन ॲट द पॉइंट बी इज इक्वल टू द एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर प्लस mg because cos theta is equal to the 1. This is the expression for the tension at the point B. तसंच मित्रांनो आपल्याला टेन्शन ॲट द पॉईंट सी काढता येईल का, टेन्शन ॲट द पॉईंट ए काढता येईल का, मीन्स द हायर मोस्ट पोझिशन. यस, व्हाय नॉट, इझिली आपण करू शकतो. म्हणजे तिथं काय करायचं आहे लक्षात घ्या, त्या डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येईल की इथे जे आहे टेन्शन्स अँड द वेट बोथ आर इन द डायवर्ड डायरेक्शन. हे दोघेही कसे जात आहेत, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जात आहेत. बरोबर आहे. टेन्शन जर 0 असेल, मे बी 0 राहू शकतं तिथे, आणि हळूहळू काय होते की इथे टेन्शन हायर मोस्ट पोझिशन. सिमिलरली व्हेलॉसिटी ॲट द पॉईंट सी आणि व्हेलॉसिटी ॲट द पॉईंट डी आपण काढूयात. आता इथे काय होईल, द टोटल एनर्जी आपण सांगितलेलं आहे की एनर्जी ॲट द व्हर्टिकल सर्क्युलर ऑर्बिट ऑर द एनर्जी ऑलवेज इट इज कन्झर्व्ड. एनर्जी इज कन्झर्व्ड आपण कशाला म्हणत असतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, मीन्स द एनर्जी इज ॲट एव्हरी पोझिशन्स ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर ऑर्बिट इट सेम. देअरफॉर नाव हेअर काय होईल मित्रांनो, टोटल एनर्जी ॲट द पॉईंट बी इज इक्वल टू द टोटल एनर्जी ॲट द पॉईंट सी. आणि टोटल एनर्जी कशी काढतो आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जी ॲट द पॉईंट आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट द पॉईंट
बी आणि सी अशा पद्धतीनं आपण काढू शकतो. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ॲट द पॉईंट बी मीन्स दिस लोअर मोस्ट पोझिशनला किती राहील, बिकॉज हाईट इज इक्वल टू द झिरो मीन्स रेडियस आर इज इक्वल टू द झिरो. रेडियस आहे का काही इथून नाहीत, कारण आपण बॉटम पोझिशनला आहोत. म्हणून इथं काय होईल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू द झिरो आणि कायनेटिक एनर्जी किती राहील 1/2 व्ही बी स्क्वेअर, बिकॉज लिनियर व्हेलॉसिटी ॲट द पॉईंट बी किती आहे तिथे बी आहेत, म्हणून बीचा स्क्वेअर घेतला. आणि इथे पोटेन्शियल एनर्जी ॲट द पॉईंट सी. आता सीमध्ये बघा, सीमध्ये पोटेन्शियल एनर्जी हाईट फ्रॉम धिस ग्राउंड लेवल इथून जर घेतली आपण तर इथपर्यंत रेडियस किती राहील आर राहील, बरोबर आहेत, म्हणजे हाईट आर आहेत, म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय राहील mgr. आणि इथली कायनेटिक एनर्जी कशी राहील 1/2 m व्ही सी स्क्वेअर मीन्स द व्हेलॉसिटी ॲट द पोझिशन किती आहेत व्ही सी आहेत. मग सिमिलरली आपण इथे काय करणार, फ्रॉम दिस एक्सप्रेशन इथे आता नाऊ फ्रॉम द अबोव इक्वेशन मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय 1/2 अँड m. आपण दोन्ही साईडला जर मल्टिप्लाइड केलं त्याला तर इथे काय होईल माहिती आहे का, इथे 1/2 m कॅन्सल होऊन जाईल. डिवाइड जर केलं तर इथे काय होईल टॉईस जी आर रिमेनिंग राहील, कारण m गेट कॅन्सल होतील तिथे, आणि इथून 1/2 m हे गेट कॅन्सल होत राहतील. म्हणजे आपल्याकडे इथे रिमेनिंग काय राहिलं, काय दिसतं आपल्याला इथे व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू द टॉईस जी आर प्लस व्ही सी स्क्वेअर. अँड देअरफोर इथे आपण काय केलं, आता व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू द या व्ही सी स्क्वेअरला काढायचं आहेत म्हणून आपण एका साईडला ठेवलं आणि टॉईस जी आरला इकडे ट्रान्सफर केलं, म्हणून इथे काय राहिलं व्ही बी स्क्वेअर मायनस टॉईस जी आर. देअरफोर इथं काय करूयात आपण, आता व्ही बीची जी व्हॅल्यू आताच काढलेली होती आपण मागच्या इथे व्हेलॉसिटी ॲट द लोअर मोस्ट पोझिशन, आणि ती किती मिळाली तर आपल्याला √5gr, म्हणून व्ही बीचा स्क्वेअर आहेत म्हणून √5gr स्क्वेअर आपण केलेले आहेत, मायनस टॉईस जी आर जशाला तसा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट इथं काय राहतील 5gr मायनस टॉईस जी आर. देअरफॉर व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू द 3gr. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड देन when we get Vc is equal to the √3gr. Friends, this is the velocity expression for the velocity at this middle position C and D. And in this way we have find out the velocity at the lowermost, uppermost and the middle position at the vertical circular orbit. Similarly friends, we have to find out the energies. आता आपण काढूयात एनर्जी कशी असते इथली. आपण तर सांगत आहोत की एनर्जी कन्झर्व्ड असते, मग ती कन्झर्व आहे की नाही ते बघूयात आपण. एनर्जी ॲट द पॉईंट आहे, एनर्जी ॲट द पॉईंट आहे कशी काढणार आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ए पोझिशन्सला. कायनेटिक एनर्जी कशी काढूयात आपण 1/2 m व्ही ए स्क्वेअर प्लस टॉईस. आता पोटेन्शियल एनर्जी बघा एम जी आणि इथली जी एच आहेत, हाईट किती आहे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंतची हाईट आहे, इथली रेडियस आर, आणि इथून जर वर गेलो आपण तर तिथे काय राहील आर, म्हणून इथून लोअर मोस्ट पासून तर एपर्यंतची हाईट राहील टॉईस आर, म्हणून इथं काय घेतलं तर एम जी टॉईस आर. फी एची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे √r जी आपण काढलेली आहेत, इथं जर टाकली तर आणि त्याचं जर स्क्वेअर घेतलात 1/2 m √r स्क्वेअर प्लस टॉईस जी एम आर, बरोबर आहेत, किंवा एम जी आर इथे. आणि देअरफॉर इथे काय येईल 1/2 mgr प्लस टॉईस mgr, आणि याला जर आपण ॲडिशन जर केली तर इथे काय मिळेल आपल्याला एनर्जी ॲट द पॉईंट आहे 5/2 mgr. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. नाऊ एनर्जी ॲट द पॉईंट बी, एनर्जी ॲट द पॉईंट बी सिमिलरली आपल्याला जर काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढूयात आपण, एनर्जी ॲट द पॉईंट बी, कायनेटिक एनर्जी ॲट द पॉईंट बी, कायनेटिक एनर्जी ॲट द पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द पॉईंट बी. कायनेटिक एनर्जी कशी करणार आपण 1/2 m व्ही बी स्क्वेअर प्लस mgh, बरोबर आहेत. एच इज इक्वल टू इथं काय झालं, आता इथला बी पोझिशनला एच इज इक्वल टू द 0 बिकॉज रेडियस इज इक्वल टू द 0, म्हणून इथं काय झालं 1/2 m व्ही बी स्क्वेअर प्लस 0, बरोबर आहेत. म्हणून 1/2 m √, तिथला जो हे आहे त्याला आपण जर बाहेर जर काढला स्क्वेअर रूटला तर इथे काय राहील 5rg, म्हणून इथं घेतलं आपण तर एनर्जी ॲट द पॉईंट बी इज इक्वल टू द 5/2 mgr. अशा पद्धतीने इक्वेशन नंबर बी दिलेला आहे. सिमिलरली एनर्जी ॲट द पॉईंट सी जर काढायचं असेल तर तसंच एनर्जी ॲट द पॉईंट सी जर काढायचं असेल आपल्याला तर कायनेटिक एनर्जी ॲट द पॉईंट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द पॉईंट सी. कायनेटिक एनर्जी ॲट द पॉईंट सी काय राहील 1/2 m व्ही सी स्क्वेअर प्लस mgr इथे आलेलं आहे, म्हणजे आत्ताच आपण सांगितलं तिथे सी म्हणजे इथं काय राहील mgr. देअरफॉर व्ही सी सी स्क्वेअरची आपण जी व्हॅल्यू आहे √3r जी आत्ताच इथे काढलेली आहे ही जर पुटअप केली इथे तर आपल्याला काय मिळेल, फायनली
3 डिवायडेड बाय 2 mgr प्लस mgr आणि याची जर ॲडिशन केली आपण तर एनर्जी ॲट द पॉईंट सी विल बी 5 डिवायडेड बाय 2 mgr. इक्वेशन नंबर 3 दिला आहे. आणि फ्रॉम द इक्वेशन नंबर A, B अँड C इट इज क्लिअर दॅट काय लक्षात आलं आपल्याला, एनर्जी ॲट द पॉईंट A इज इक्वल टू द एनर्जी ॲट द पॉईंट B इज इक्वल टू द एनर्जी ॲट द पॉईंट C. अँड हेन्स वी कॅन से दॅट एनर्जी ॲट एव्हरी पॉईंट म्हणजे कुठल्याही पॉईंटची एनर्जी ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर ऑर्बिट घेतली आपण तर ती किती असते, सेम असते. म्हणून आपण म्हणतो इथे की एनर्जी इज कन्झर्व्ड. इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव टू कवर्ड एअर द पार्टी. इथे आपण अशा पद्धतीने एनर्जी काढलेली आहेत. आणि आज आपण काय काय कव्हर केलेलं आहेत मित्रांनो, आज आपण कव्हर केलेलं आहेत व्हेलॉसिटी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची, त्याच्यानंतर टेन्शन्स ॲट द हायर मोस्ट पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन्स, व्हेलॉसिटी ॲट द लोअर मोस्ट, मिडल आणि हायर पोझिशनची. अँड सिमिलरली वी हॅव टू कॅल्क्युलेट द एनर्जीज अँड इट इज ऑब्झर्व दॅट द एनर्जी इज कन्झर्व्ड. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.